अल्टिमेट टॉक्स मराठी या यूट्यूब चॅनलवरती मी विनोद जमनारे आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे। कलाल समाज मंडळ वर्धा द्वारा कलाल समाज मेळावा नवनिर्वाचित सरपंच सदस्य आणि गुणवंत विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक सत्कार समारोह रक्तदान शिबिर व वधूवर परिचय मेळावा व आमसभा असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। या प्रसंगी उद्घाटक म्हणून माननीय सुनील भाऊ कराटे यांचे आगमन झाले। विशेष अतिथी म्हणून वर्धा सेलू विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय डॉक्टर पंकज भाऊ भोयर यांचे सुद्धा आगमन झाले। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून झाली। या कार्यक्रमाकरता समाजातील बरेच मान्यवर मंडळी उपस्थित होते। या कार्यक्रमाला कलार समाजातील महिला व पुरुषांची बरीच उपस्थिती होती।
या कार्यक्रमाकरता वर्धेतील लोक कलावंतांना सुद्धा आमंत्रित करण्यात आले होते। कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय सुनील भाऊ खराटे, अध्यक्ष अखिल भारतीय साव कला समाज संस्था यांचे स्वागत व सत्कार माननीय आमदार डॉक्टर पंकज भाऊ भोयर यांच्या हस्ते करण्यात आले। वर्धा सेलू मतदारसंघाचे आमदार माननीय डॉक्टर पंकज भाऊ भोयर यांचे स्वागत व सत्कार माननीय श्री मोहन मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रम प्रसंगी माननीय डॉक्टर पंकज भाऊ भोयर आमदार वर्धा सेलू मतदारसंघ यांनी कला समाजाला मार्गदर्शन केले। करण्यात आलेला आजचा हा समाज मेळावा नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी, गुणवंत विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सत्कार समारंभाच्या निमित्ताने आपल्या आजच्या ह्या मेळाव्याचे उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले आमचे मित्र आणि मोठे बंधू सन्मान्य सुनील भाऊ खराटे, आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य मोहन भाऊ मोहिते, विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या सन्मान्य सुनीताताई बावनेर, सन्मान्य मोहनजी बनोले, विलासराव डगवार, आमचे काका आदरणीय ज्ञानेश्वररावजी पहाडे, या ठिकाणी उपस्थित असलेले रामदासजी दुधाने, अमोल भाऊ चवणे, माझे मित्र सचिन भाऊ पहाडे, आजचे सर्व सत्कारमूर्ती, विशेष करून आजचं ज्यांनी स्वागतगीत म्हटलं त्या आमच्या भगिनी, नंतर गणेश वंदना सादर केलेली आमची लहानताई, आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो, सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आणि दरवर्षी न चुकता कलार समाज मंडळाच्या वतीनं मला आपल्या मार्फत या ठिकाणी निमंत्रण मिळते, याच्याकरता आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो। आज मंचावर बसले असताना इकडे लक्ष केलं की वर्धा सुपर विंग्स म्हणजे एका समाजाची महिला क्रिकेट टीमही असू शकते। समाज की आपला खूप मोठा नाही, पण त्यातही लहान समाजामध्ये एवढ्या सर्व ॲक्टिव्हिटी घेणं मला असं वाटतं अनेक समाज आहे का जे मोठे आहे संख्येने।
अनेक समाज आहे का संख्येनं मोठे आहे, त्यांचं स्वतःचं सुनीलभाऊ भवनही नाही, कदाचित मी ज्याच्या समाजाचा आहे त्याही समाजाचं भवनही नाही, आणि अशी क्रिकेटची टीमही नाही. तर ह्या क्रिकेटच्या टीमचे सर्व भगिनींचं मनपूर्वक अभिनंदन करतो का एवढा जोश एवढा उत्साह ठेवून ह्या पद्धतीने एकत्रित येऊन एक स्वतःची महिलांच्या, मुलांच्या माणसांच्या क्रिकेट टीम भरपूर असते, परंतु महिलांची क्रिकेट टीम तयार केली याच्याकरता खरोखर मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि विशेष करून क्रिकेट टीम किती 11 जणांची कितीची 13 जणींना एक भाऊ म्हणून माझ्याकडून एक ट्रॅकशूट या ठिकाणी मी घोषित करतो. आज मी मोहन भाऊला म्हटलं मागच्या वेळेस गर्दी जास्त होती पण यावेळेस गर्दी थोडी कमी दिसून राहिली. मोहन भाऊचं म्हणणं पडलं का साक्षगंधा आहे, आता आमचा हा गेला आपला कुणाल गंगार निघून गेला, एक काहीतरी डेथ झाली ते निघून गेले, आत्मने साहेब गेले निघून. तर अशा काही घटना घडल्या त्याच्यामुळं संख्या कमी असते आणि म्हणे 1 वाजता जास्त पिकअप पकडते, लोक जास्त येते. म्हटलं कार्यक्रम तर 10 वाजता होता, तर म्हणजे नाही थोडे लोक आमचे सर्व आटपून मग त्या ठिकाणी येते, परंतु आज आपणही आले हे काही संख्या कमी नाही आहे. आणि कलार समाज मंडळाचं अभिनंदन याच्याकरता करतो की खरोखर समाज मंडळानं कुठले कार्यक्रम घेतले पाहिजे. आज पुन्हा दुसरा एका समाजाचा कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे थोडं काही प्रवेश आहे, त्याच्यामुळे जायचं आहे. तर विश्वकर्मा जयंती एका समाजाच्या माध्यमातून आयोजित केली आहे, त्यांचाही कार्यक्रम त्या ठिकाणी आहे. परंतु लहान लहान समाज जेव्हा एकत्रित येऊन ह्या पद्धतीचे कार्यक्रम आयोजित करतात त्यावेळेस निश्चितपणे समाजातल्या एखाद्या माणसाला जर का कुठं शासनात प्रशासनात अडचण आली तर ह्या माध्यमातून त्याला त्या ठिकाणी मदत होऊ शकते. आपल्या समाजातले चांगले लोक समाजामध्ये प्रशासनामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असतात आणि ह्या पद्धतीच्या मेळाव्याच्या माध्यमातून परिचय वाढतो आणि त्यांची कुठेतरी एकमेकांना मदत त्यावेळेस होत असते. म्हणून खरोखर या ठिकाणी वर्धा जिल्हा कलार समाजाचं मनपूर्वक अभिनंदन करतो की आजचा ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने ते दरवर्षी ह्या पद्धतीचं आयोजन करतात आणि ह्या आयोजनाच्या माध्यमातून समाजातल्या प्रत्येक प्रतीला कुठेतरी त्या ठिकाणी मदत होत असते. मी मागेही तुम्हाला सांगितलं होतं की तुमच्या ज्या अपेक्षा आहेत त्या निश्चितपणे पूर्ण करण्याकरता मी आपल्या सदैव सोबत आहे. एक तुमची जी अडचणीची बाजू आहे ते म्हणजे कशाची, त्या सभाच भवनाच्या बांधकामाची. मी खोटं प्रॉमिस याच्याकरता करत नाही का मी तुम्हाला पत्र द्यायसाठी आपल्या, परंतु कलेक्टर मात्र त्याला प्रशासकीय मान्यता देऊ शकणार नाही. सुनील भाऊ मागे सांगितलं का आमदार निधीमध्ये ती गोष्ट हे नाही, कारण हा 7/12 आपला जो आहे हा मंडळाच्या नावाचा, हा शासकीय असला असता तर आपण 100% करू शकतो. काल मला पहाडे काका भेटले, एका खूप चांगल्या मंदिराचे पहाडे काका ट्रस्टी आहे. आपल्या वर्धा शहरातलं अतिशय नामवंत साईबाबाच्या मागे गजानन महाराज मंदिर आहे. अनेक लोकांची श्रद्धा त्या ठिकाणी. त्यांनी सांगितलं की पंकज त्या ठिकाणी शेड करून पाहिजे. माझी इच्छा आहे का माझ्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं पाहिजे, परंतु पुन्हा तीच अडचण आहे की ती जर का ट्रस्टच्या नावाचं 7/12 असेल तर अडचणीचं जातं. परंतु ज्या ज्या ठिकाणी शासकीय जागेवरती मंदिरं बांधण्यात आले आहेत, तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी सुरू का वर्धा शहर आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये 100च्या वर आपण मंदिरांना त्या ठिकाणी शेड सभागृहाची निर्मिती करून दिली आहे. मोहन भाऊला माहिती आहे गुरगाव मेघेमध्ये जवळजवळ 4 ते 5 आपण त्या ठिकाणी तयार करतो. तर ही अडचण, तांत्रिक अडचण जोपर्यंत आपण दूर करू शकणार नाही तोपर्यंत आमदार निधी म्हणून देणं थोडं अडचणीची बाब आहे, परंतु काहीतरी त्यात मार्ग काढला गेला पाहिजे असं मला त्या ठिकाणी वाटते. आजच्या सर्व सत्कार मूर्तींचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. मोहन भाऊने सांगितलं की सर्वांची इच्छा होती की तुम्ही थांबले पाहिजे आणि सत्कार आपल्या उपस्थित झाला पाहिजे, परंतु तुम्हाला माहिती आता निवडणुकीची दिवस आहे, कार्यक्रमाचे मोठ्या प्रमाणात सर्वेकडे आयोजन होत असते आणि सर्वांची इच्छा असते का कमीत कमी उपस्थिती तरी आमदाराची किंवा खासदाराची त्या ठिकाणी झाली पाहिजे. आता 11 वाजताच्याच वेळेवर आज मेहर बाबा जयंती आहे, त्या विश्वकर्मा जयंती आहे, प्रवेशाचे कार्यक्रम आहे, नंतर आमच्या संघाचा एक कार्यक्रम सेलूला त्या ठिकाणी आहे. सर्व कार्यक्रमाचं ओव्हरलॅपिंग होते, परंतु तुमच्या कार्यक्रमाला आपण या ठिकाणी प्रायोरिटी दिली कारण दरवर्षी तुम्ही अतिशय आग्रहाने आणि प्रेमाने त्या ठिकाणी बोलवत असता. आपल्या सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि तुमचा हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं पुढे चालावा. या ठिकाणी दुधाणे साहेबांचे मी अभिनंदन करेन. पुढे बसते दुधाणे साहेब पुढे की दरवर्षी ते या ठिकाणी मदत करत असतात.
दानशूर व्यक्तिमत्व माननीय नानासाहेब उजोने यांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला। ती श्री संत गजानन महाराज तसेच आपल्या समाजाचे आराध्य दैवत ब्रह्मलीन हरिभक्तीपरायण श्री संत सावजी महाराज यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करतो। तसेच मंचावर उपस्थित प्रमुख पाहुणे व इतर मान्यवरांना आदरपूर्वक वंदन करतो। या कार्यक्रमाकरिता
उपस्थित ज्येष्ठ श्रेष्ठ समाजबंधू भगिनी युवक युवती यांनासुद्धा प्रेमपूर्वक नमस्कार करतो. कलार समाज मंडळ वर्धाचे वतीने आज दिनांक 25/2/2024 कलार समाज मेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यानिमित्ताने आपण सर्व कलार समाज बांधव एकत्र जमलेलो आहोत. सदर कार्यक्रमामध्ये मंडळाच्या वतीने खालीलप्रमाणे उपक्रम राबविण्यात येत आहे. नवनिर्वाचित सरपंच सदस्य यांचा सत्कार करणे, त्याचप्रमाणे गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार करणे, ज्येष्ठ नागरिक 80 वर्षावरील यांचासुद्धा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. त्याप्रमाणे अजूनसुद्धा रक्तदान शिबिरसुद्धा आयोजित केलं होतं आणि ते पार पडलेलं आहे. सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा आपण याचं आयोजन केलेलं आहे. वधूवर परिचय मेळावा यासाठी आपण फॉर्मसुद्धा आपण ठेवलेले आहे काउंटरवर. ते आपापल्या सगळ्या ज्या वधूवर परिचय लोक असेल त्यांनी ते कलेक्ट करून भरून घ्यावे. कलार समाजातील कर्तृत्ववान महिला पुरुष युवक युवतींचा सत्कार समारोह याचेसुद्धा आयोजन केलेले आहे. त्याचप्रमाणे शेगाव येथील राज्यस्तरीय क्रिकेट KSPL या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्या स्पर्धेत पुरुष व महिला विजेता संघ जो आला होता त्यांचासुद्धा इथं सत्कार करण्यात येत आहे. किंग्स ऑफ महाराष्ट्र कलाल क्रिकेट संघ हिंगणघाट व वर्धा सुपर क्वीन्स वर्धा यांचा जाहीर सत्कार करण्यात येत आहे. इत्यादी उपक्रम ठरविले आहे. तसेच सन 2023 या मंडळाने याच सभागृहात ॲक्युप्रेशर शिबिर आयोजित केले होते आणि त्याला चांगला उत्स्फूर्त असा प्रतिसाद सगळं समाज बांधवांनी दिला आणि त्याचा लाभ बऱ्याच समाज बंधू भगिनी घेतलेला आहे. या परिसरातील लोकांनीसुद्धा त्याचा लाभ घेतलेला होता. त्या कार्यक्रमाचे श्रेय या मंडळाचे लाडके अध्यक्ष श्री मोहनभाऊ मोहिते यांना जात आहे. तसेच कार्यकारिणीतील सर्व सदस्यांनीसुद्धा चांगली साथ मिळाली होती व तो कार्यक्रम चांगल्या तऱ्हेने यशस्वी केला. तसेच कलार समाज महिला मंडळ वर्धाच्या वतीने वर्षभरामध्ये विविध कार्यक्रम राबवले जातात. जसे महिलांची BC आहे, हळदी कुंकू आहे व महिला दिनाचा कार्यक्रम इत्यादी ते कार्यक्रम घेतात. वर्धा कलार समाज मंडळातील युवा यांच्याविषयी बोलायचे झाल्यास मंडळाचा कुठलाही कार्यक्रम असो ते मंडळाला तन मन धनाने मदत करतात. तसेच वर्धा कलार यंगस्टर ही क्रिकेट चमू असून ते खेळाच्या मैदानात आपल्या खेळाचा उत्कृष्ट ठसा उमटवतात. महिलांच्या बाबतीत विशेष सांगायचे असे की वर्धा कलार सुपर क्वीन्स टीमचे शेगाव येथे 2023 आयोजित क्रिकेट सामन्याचे दरम्यान दर्जेदार खेळाचे प्रदर्शन करून द्वितीय क्रमांक पटकाविला. द्वितीयच होता ना क्रमांक. द्वितीय क्रमांक पटकाविला व पारितोषिक प्राप्त केले. ही आपल्या वर्धा कलार बांधवांसाठी गौरवाची बाब आहे व अशाच प्रकारे उत्तरोत्तर कामगिरी करो हीच मंडळाच्या वतीने सदिच्छा व्यक्त करतो. त्याचप्रमाणे वर्धा कलार समाज मंडळातील कार्यकारिणीच्या कार्यकाळ हा केवळ 2 वर्षाचा झाला असून या सर्व समाज बांधवांच्या आशीर्वादाने सभागृहातील कामाच्या ज्या काही त्रुटी व दुरुस्त्या होत्या त्या पूर्णत्वाकडे नेलेल्या आहे. अजूनसुद्धा काही अर्धवट राहिलेली कामे आपल्या सर्वांच्या सहकार्याने पूर्ण करू अशी मी मंडळाच्या वतीने हमी देतो. या सभागृहाची उभारणीकरता भरीव मदत करणारे आपले समाजाचे आश्रयदाते श्री रामदासजी दुधाणे वर्धा व स्वर्गीय प्रफुल्लजी नाईक मुंबई यांचेसुद्धा आवर्जून मला इथे नाव घ्यावं असं वाटलं म्हणून मी ते नाव घेतलेले आहे. त्यांच्या सहकार्याने ही भव्य वास्तू फळाला आली आहे. त्याचप्रमाणे इतर समाज बांधवांचेसुद्धा या वास्तूकरता मोलाचे सहकार्य आपल्याला आर्थिक योगदान मिळालेले आहे. त्यांचेसुद्धा आवर्जून नाव घेतो. तसेच आमचे मार्गदर्शक श्री माधवराव ज्ञानोबाजी मोहिते हे नेहमीच मंडळाच्या कामात आर्थिक मदत करतात. जसे महिला पुरुष क्रिकेट
पुरुष क्रिकेट व महिला क्रिकेट यांनासुद्धा त्यांनी बरेचदा मदत केलेली आहे आणि मागच्या वेळेस त्यांनी शेगावला जेव्हा टीम दिली त्यावेळेस सुद्धा आर्थिक मदत केलेली आहे. तसेच सभागृहाचे कामाकरता त्यांनी आर्थिक सहकार्य वेळोवेळी आम्हाला केलेले आहे. बाकी आम्ही सगळं आमचे जे हे आहे त्यामुळे याच्यामध्ये आम्ही दुरुस्त्या वगैरे ज्या केल्या होत्या याच्या पुष्कळसे कामं झालेले आहे, परंतु ते मी काही इतके वेळ कमी असल्यामुळे वाचून दाखवणार नाही. त्याची यादी आमच्याकडे